माझं पुस्तक विश्व या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. पुस्तकाचे नाव संपूर्ण लक्ष. पायरी 4. सकारात्मक विचारसरणी असेल तरच विकास शक्य. शब्दांची शक्ती लक्ष्यापर्यंत पोहोचवते. विचार, उच्चार, आचार, संचार कुठलेही काम सुरू करण्यापूर्वी आपली मानसिकता सकारात्मक पद्धतीने तयार करणं आवश्यक आहे. जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो तेव्हा आपल्या बुद्धीच्या सगळ्या खिडक्या उघडतात. नवीन विचारांना, नवीन कल्पनांना सामोरे जायला आपण तयार होतो. नकारात्मक विचारांनी या सगळ्या खिडक्या बंद होतात. एखादं काम मी करू शकत नाही असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपणच आपल्यावर मर्यादा घालून घेतलेल्या असतात. विचारांमध्येच आपण आपल्या कार्यशक्तीला संकुचित करून टाकतो. जणू काही आपण आपल्या कर्तृत्वाला पूर्णविराम देतो. आपण प्रत्यक्ष ईश्वराची मुले आहोत आणि म्हणून आपले यश निश्चित आहे हे मनाशी पक्क ठरवा. जेव्हा आपण म्हणतो की एखादं काम मी करू शकतो तेव्हा आपण आपल्या बुद्धीला विचार करण्याची संधी उपलब्ध करून देत असतो. याच पद्धतीने आपली बुद्धीच आपल्यासाठी वेगवेगळे मार्ग उपलब्ध करून देते. आपल्याला विकासाबरोबरच बुद्धीचाही विकास होतो. जेव्हा मनात विचार येतो ही वस्तू मी विकत घेऊ शकत नाही तेव्हा त्या विचाराला सकारात्मक वळण द्या. स्वतःला विचारा, ही वस्तू विकत घेण्यासाठी मला काय करावे लागेल? आता या प्रश्नाचं उत्तर शोधायला लागा आणि मग पहा सकारात्मक विचारसरणी तुमच्या जीवनात कशी जादू करते ते. शब्दांची शक्ती महाप्रचंड आहे. त्यांचा वापर विचारपूर्वकच करायला हवा. प्रत्येक सकारात्मक शब्द एक तरंग आहे. हे तरंगच तुमच्या जीवनात स्वास्थ्य आणतात. नकारात्मक शब्दांचे तरंग आत्मविश्वास हिरावून घेतात. मनात भीती, ईर्ष्या, द्वेष, तिरस्कार आणि ताणतणाव निर्माण करतात. नकारात्मक शब्दांच्या तरंगांमुळे एकाग्रता आणि इच्छाशक्तीचा नाश होतो. म्हणूनच नेहमी प्रेरणादायक आणि आशादायक शब्दच वापरावेत. जसे की मी करू शकतो, मी हे करायला हवं, मी हे करणारच. आय कॅन, आय मस्ट, आय विल. जोरात ओरडू नकोस असे सांगण्याऐवजी हळू बोल असंही सांगता येतं. मी नापास झालो असं म्हणण्याऐवजी यावेळेस मला यश आलं नाही असं म्हणणं अधिक चांगलं. ताणतणावात राहू नकोस असं सांगण्याऐवजी शांत हो असं म्हणणं अधिक परिणामकारक. आपले शब्द सत्यापासून ढळलेले असू नयेत. सत्य आपल्या जीवनात महान शक्ती आणतं. सत्यापासून ढळणं म्हणजे असलेल्या शक्तीचा ऱ्हास होणं. चहाड्या करणं, चुगल्या करणं, निंदा करणं, शिव्या देणं, वाईट शब्द वापरणं या गोष्टींना आयुष्यातून कायमचं हद्दपार करायला हवं. आशीर्वाद, मंगल विचार, प्रगती, प्रार्थना याच भावना आपल्याला शब्दांनी व्यक्त कराव्यात. प्रत्येक दिवस मंगल विचारांनी, शुभेच्छांनी भरलेला असावा. जेव्हा जेव्हा दिवसभरात संधी मिळेल तेव्हा तेव्हा या विचारांचंच स्मरण व्हावं. असं जर झालं तर आपली प्रत्येक इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागत नाही. शब्द, विचार आणि भावनांना व्यक्त करतात. विचारांना उच्चार शब्दांच्याच रूपाने होतो. हा उच्चारच आचारामध्ये परावर्तित होतो. एक फार मजेदार गोष्ट आहे. शेजारच्या गावात पूजा सांगण्यासाठी भटजीबुवा आले होते. दिवसभर पूजापाठ करून संध्याकाळ होण्याआधी ते आपल्या गावी जायला निघाले. जाताना त्यांनी एक वासरू खरेदी केलं. त्या गोंडस वासराला खांद्यावर घेऊन मोठ्या मजेत त्यांचा प्रवास सुरू होता. वाटमारी करणारे 3-4 भटजीबुवांच्या वासरावर लक्ष ठेवून होते. त्यांनी आपापसात ते वासरू चोरण्याची योजना बनवली. एक चोर त्या योजनेनुसार भटजींसमोर जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, काय भटजीबुवा, कुत्र्याला खांद्यावर घेऊन कुठे निघालात? भटजीबुवा चमकून म्हणाले, हे कुत्रं नाही, वासरू आहे. चोर म्हणाला, कमाल आहे, कुत्र्याला वासरू म्हणतात हे आज पहिल्यांदाच कळलं. आणि एवढं बोलून तो शांतपणे निघून गेला. भटजीबुवा थोडं अंतर चालून गेले असतील तोच दुसरा चोर समोरून आला आणि म्हणाला, भटजीबुवा, प्रकृती तर ठीक आहे ना? भटजीबुवा म्हणाले, मला काय झालं प्रकृती बिघडायला? अगदी ठणठणीत आहे. पण तुम्ही असं का विचारलं? दुसरा चोर म्हणाला, कुत्र्याला खांद्यावर घेऊन निघालात म्हणून म्हटलं. कुत्र्याला खांद्यावर घेतल्यामुळं धर्मभ्रष्ट होत नाही का? आता मात्र भटजीबुवांना फार आश्चर्य वाटलं. त्यांनी वासराला खांद्यावरून खाली उतरवलं आणि चोराला म्हणाले, बघा तुम्हीच बघा, हे वासरू आहे, कुत्रा नाही. चोर काळजीच्या स्वरात म्हणाला, भटजीबुवा, डॉक्टरकडे जाऊन या. प्रकृती ठीक दिसत नाही तुमची. नाहीतर तुमच्यासारख्या विद्वानानं कुत्र्याला वासरू समजून खांद्यावर मिरवणं कसं शक्य आहे? चोर निघून गेल्यानंतर भटजीबुवांनी वासराकडे निरखून पाहिलं.
खांद्यावर घेण्याऐवजी त्यांनी वासराच्या गळ्यातील दोरी हातात धरली आणि ते चालू लागले. आता तिसऱ्या चोराची पाळी होती. तो समोर आला आणि म्हणाला, काय भटजी बुवा, घराची राखण करायला कुत्रं घेऊन चाललात का वाटतं? भटजी बुवा आता पुरते चक्रावून गेले. त्यांनी एकदा वासराकडे पाहिलं आणि चोराला म्हणाले, हो, आताच विकत घेतला आहे हा कुत्रा. हे ऐकून चोर मनातल्या मनात हसला आणि चालू लागला. आता भटजीबुवांच्या डोक्यात विचारांनी थैमान घालायला सुरुवात केली. त्यांना स्वतःवरच शंका येऊ लागली. खरोखरच आपल्याबरोबर धोका झाला आहे का, याची मनातल्या मनात ते चाचपणी करू लागले. लोकांना जर कुत्र्याला वासरू समजून विकत घेतल्याची गोष्ट कळली तर सगळ्या गावात आपली हशा होईल, असं त्यांना वाटू लागलं. सगळा गाव आपल्यावर हसतो आहे असं चित्र क्षणभर त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. चक्रावलेल्या भटजीबुवांनी वासराला तिथंच सोडलं आणि ते गावाच्या दिशेने गुपचूप चालू लागले. चोरांचा आनंद गगनात मावेनासा झाला. भटजीबुवांच्या मूर्खपणावर हसत त्यांनी ते वासरू पकडलं. या गोष्टीकडे जर आपण बारकाईने पाहिलं तर विचार आणि आचार, विचारांचा उच्चार आणि आचार यांच्यातला संबंध आपल्या लक्षात येईल. भटजीबुवांना विचार देण्यात आला की त्यांच्या खांद्यावरचा प्राणी वासरू नसून कुत्रा आहे. त्या विचाराचा उच्चार 3 वेगवेगळ्या लोकांनी केला. 3 वेगवेगळ्या लोकांकडून तो विचार पक्का झाला. पहिल्या माणसानं सांगितलं तेव्हा त्यांना शंका सुद्धा आली नाही. दुसऱ्यानं सांगितलं तेव्हा त्यांना शंका आली आणि त्यांनी वासराला खांद्यावरून खाली उतरवलं. तिसऱ्यानं सांगितलं तेव्हा त्या शंकेच्या विचाराचं उच्चारात रूपांतर झालं आणि ते म्हणाले, हो, कुत्राच घेऊन चाललो आहे घरी. उच्चारानं विचारांना पक्क केलं. सगळे गावातले लोक त्यांना हसताना दिसू लागले आणि जे विचार आणि उच्चारानं पक्क केलं होतं तेच आचरणात आलं. भटजीबुवांनी वासराला कुत्रा समजून सोडून दिलं. आपल्या जीवनात असंच होत आहे. वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या प्रकारचे विचार आपल्याला दिले जात आहेत. या विचारांचा सारखा वर्षाव होत आहे. या विचारांच्या सत्यतेबद्दल आपल्याला शंका देखील येऊ नये अशा पद्धतीने हा भडीमार होत आहे आणि या विचारांनाच आपण सत्य समजून बसतो. मग आपला उच्चारही तोच होतो आणि आचारही तोच होतो. म्हणजेच जसा विचार आत जाईल तसा आपला उच्चार होईल आणि त्याप्रमाणेच आचारही होईल. कित्येकदा शिक्षकांकडून एखाद्या विद्यार्थ्याला तू काहीच करू शकणार नाहीस असं ऐकावं लागतं. हा विचार विद्यार्थ्याच्या मनात इतका पक्का ठसतो की प्रत्येक काम करण्याआधी मी हे काम करू शकणार नाही हाच विचार त्याच्या मनात येतो. फक्त काही विचारांनी त्याचं जीवन खडतर बनवून टाकलं. परिणामी कुठलेही काम तो व्यवस्थित करू शकत नाही. आयुष्यात आपण यशस्वी होणार नाही हा विचारच लोकांचं आयुष्य वेदनादायक बनवून टाकतो. जर हा विचार बदलून आपण वाटेल ते करू शकतो हा विचार प्रबळ झाला तर जीवनामध्ये क्रांती होईल. सगळ्या गोष्टींचं मूळ विचारांमध्ये आहे. जसे विचार तसे उच्चार आणि जसे उच्चार तसा आचार. नकारात्मक विचार असतील तर उच्चारही नकारात्मक होतील आणि परिणामी आचारही नकारात्मक असेल. जसा आमचा आचार असेल तसेच त्याचे फळ मिळेल. एखादा चोर जर म्हणाला की मी चोरी करणारच पण त्याचं फळ मला नको, तर कसं शक्य आहे ते? असं तर होणार नाही कधी. आचार जर चोरीचा असेल तर तुरुंगवासाचं फळ मिळणार हे नक्की. तुरुंगवासाचं फळ नको असेल तर आचारामध्ये बदल करायला हवा. आचार बदलायचा असेल तर उच्चार बदलावा लागेल आणि उच्चार बदलायचा असेल तर आपल्या विचारांना बदलावं लागेल. या जगात प्रत्येक माणसाच्या मनात सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही प्रकारचे विचार येतात. पण ज्यांना विचारांची शक्ती माहीत आहे ते नकारात्मक विचारांना चालना देत नाहीत. ते सकारात्मक विचारांना चालना देतात. विचारांचा उपवास कसा पाळावा हे त्यांना माहीत असतं. ज्या दिवशी आपण उपवास पाळतो त्या दिवशी आपण जेवत नाही. त्यामुळे शरीर स्वास्थ्य सुधारण्यासाठी मदत होते. आहाराच्या बाबतीत किती काळजीपूर्वक विचार करतो आपण. हे खाल्लं तर वजन वाढेल, ते खाल्लं तर वजन कमी होईल, त्रास होईल, कांदा लसूण खावा की खाऊ नये, अमुक प्रकारचं जेवण वर्ज्य इत्यादी. तोंडात टाकायच्या प्रत्येक पदार्थाबाबत आपण विचार करतो, काळजी घेतो. पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत डोक्यात टाकत असलेल्या विचारांबाबत मात्र आपण अजिबात सजग नसतो. जे विचार आपण स्वीकारतो त्यांची छाननी करणं गरजेचं आहे का? जे विचार टीव्ही, वृत्तपत्र, मित्रमंडळी, सिनेमा, आजूबाजूचे लोक यांच्याकडून आपल्याला मिळत आहे त्या विचारांनाच आपण सत्य समजून चालणं कितपत योग्य आहे? म्हणूनच डोक्यात जाणाऱ्या प्रत्येक विचाराची छाननी होणं अतिशय गरजेचं आहे.
विचार हे मनाचं खाद्य आहे. मग अमुक प्रकारचं खाद्य मनाला दिल्याने त्यांचं आरोग्य सुधारेल की बिघडेल यावर विचार करणं हे आपलं कर्तव्य नव्हे काय? ज्या विचारांनी मनाला दुबळेपणा येईल ते विचार दूर सारायला हवेत. दिवसभरात कमीत कमी 1 तास विचारांचा उपवास करण्यासाठी काढावा. म्हणजेच या 1 तासात काहीही झालं तरी आपण नकारात्मक विचार करणार नाही. जर नकारात्मक विचार आलेच तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करू. त्यांना आतच येऊ देणार नाही. फक्त सकारात्मक विचारांनाच प्रवेश राहील. या 1 तासात कुठलीही चिंता नाही, द्वेष नाही, मत्सर नाही. सुरुवात 1 तासापासून होईल. मग हळूहळू 1 तासाचे 2 तास होतील, 2चे 3 आणि मग आपल्या जीवनात तेच होईल ज्याचा आपण विचार करू. विचार सकारात्मक असतील तर उच्चारही सकारात्मक होतील आणि तुमचं जीवन तर बदलेलच, शिवाय तुम्ही इतरांचंही जीवन बदलू शकाल. दुसऱ्यांकडून आपण जसे विचार घेतो तसे आपण दुसऱ्यांना विचार देतही असतो. विचार पसरायला वेळ लागत नाही. एखाद्या घरामध्ये गणपतीच्या मूर्तीनं दूध पिल्याचा भ्रम जगभर पसरायला कितीसा वेळ लागला तिला. प्रत्येक सकाळी आपण जेव्हा कामाला जायला निघतो तेव्हा काही विचार घेऊन घराबाहेर पडत असतो. त्यानुसारच आपले उच्चारही होतात आणि आपोआप आचरणही तसंच होऊ लागतं. काहींचे सकारात्मक विचार तर काहींचे नकारात्मक. या सगळ्याच विचार, उच्चार, आचार यांचा एकत्रित परिणाम आपल्यावर, सगळ्या समाजावर आणि सगळ्या जगावर होत असतो. जग जर बदलायचे असेल तर बदलायला हवेत प्रथम आपले विचार. कोणी जर तुम्हाला सांगू लागलं की मंदी आलेली असल्यामुळे काही कामच शिल्लक राहिलेलं नाही तर त्याला तिथेच थांबवा. मंदी येण्याचं कारण हे त्याचे विचार असू शकतात, हे त्याला पटवून द्या. त्याला हेही सांगा की त्याच्या नवीन विचाराने मंदी दूर होऊ शकते. नवीन विचार असा की मंदी जरूर होती पण आता ती दूर झाली आहे, व्यापार तेजीत येऊ लागला आहे. अशाच पद्धतीने आरोग्यासंबंधीही विचार करता येईल. आधी स्वास्थ्य बिघडलेलं होतं पण आता प्रकृती सुधारत चालली आहे. बस, हाच विचार क्रांती आणेल. जर तुम्ही ठरवलं तर हा विचार एक दिवस संपूर्ण जगासमोर, जगभरात पोहोचवू शकता. प्रथम तुम्ही सुरुवात तर करा. ज्याला तुम्ही हा विचार द्याल त्याला इतरांनाही हाच विचार द्यायला आवर्जून सांगा. जग तुम्ही जरूर बदलू शकता. फक्त सकारात्मक विचारांची शृंखला वाढत जायला हवी. सकारात्मक विचार आणि सकारात्मक विचारच. माणसाचं शरीर वेगवेगळ्या आकाराचं असू शकतं. ते लठ्ठ असू शकतं, शिडशिडीत असू शकतं, उंच असू शकतं, बुटकं असू शकतं, रंग काळा, गोरा, सावळा असू शकतो. परंतु यामुळे त्याच्या कार्यक्षमतेवर कुठलाच परिणाम होत नाही. परिणाम होतो तो फक्त आतमध्ये असलेल्या विचारांचा. आतमध्ये सकारात्मक विचाराचं अमृत आहे की नकारात्मक विचारांचं विष यावरच यश आणि अपयश अवलंबून असतं. एका जत्रेमध्ये एक फुगेवाला सगळ्यांचं आकर्षण ठरला होता. त्याच्याकडे रंगीबेरंगी आणि चित्रविचित्र आकाराचे वेगवेगळे फुगे होते. काही लांबडे, काही गोल, काही वेगवेगळ्या ठिकाणी दुमडून फुलांच्या गुच्छासारखा आकार दिलेले. त्यानं काळ्या रंगाच्या फुग्यामध्ये गॅस भरून तो फुगा हवेत सोडला. उंच उंच जाणारा फुगा बघून मुलांचा एक घोळका पळत फुगेवाल्याजवळ आला. त्यांच्यामधल्या एका मुलाच्या हातात लाल रंगाचा फुगा होता. त्या मुलानं तो तोंडानं हवा भरून फुगवला होता. त्यानं फुगेवाल्याला प्रश्न विचारला, तुमचा काळा फुगा आकाशात भराऱ्या मारतोय पण माझा लाल फुगा काही केल्यावर जातच नाही, असं का होतं? फुगेवाल्यानं उत्तर दिलं, बेटा, आकाशात भराऱ्या मारण्यासाठी रंगाचा काहीही उपयोग नाही. फुगा बाहेरून कसाही असो, महत्व आहे ते त्याच्या आत काय भरलं आहे त्याला. तुझ्या लाल फुग्यामध्ये कार्बन डायऑक्साईड नावाचा वायू भरलेला आहे. तो हवेपेक्षा हलका नाही. माझ्या काळ्या फुग्यात मात्र हेलियम नावाचा वायू आहे. तो हवेपेक्षा हलका आहे आणि त्यामुळेच माझा फुगा आकाशात भराऱ्या मारतोय. हेच आपल्यालाही लागू पडतं. आपल्या आत जे विचार भरलेले आहेत ते जास्त महत्त्वाचे आहेत. विचार नकारात्मक असतील तर ते कार्बन डायऑक्साईड प्रमाणेच काम करतील. जर विचार सकारात्मक असतील, हॅपी थॉट्स असतील तर ते हेलियमचं काम करतील. सकारात्मक विचारच यशस्वी बनवतील. म्हणून आपल्याला हॅपी थॉट्स भरणं, सकारात्मक विचारच भरणं आपलं कर्तव्य आहे. दुसऱ्यांच्या नकारात्मक प्रभावासाठी स्वतःचं विचार क्षेत्र मोकळं सोडू नका. फक्त सकारात्मक विचारांसाठीच ग्रहणशील असा. सकारात्मक विचारांची शक्तीच मंत्रासारखी काम करते. ही शक्ती तुमच्या भोवती जणू चहूबाजूनी सुरक्षा कवच तयार करते. हे सुरक्षा कवच
दुसऱ्यांच्या नकारात्मक विचारांपासून, मत्सर, ईर्ष्या, हेवा, अहंकार आणि शिव्या शापांपासून तुमचं तेज रक्षण करेल. जे लोक आपलं विचारक्षेत्र दुसऱ्यांच्या नकारात्मक विचारांसाठी मोकळं ठेवतात ते लोक यशस्वी झाले तरी यशोशिखरावर टिकू शकत नाहीत. अपयशाच्या दरीत त्यांचं कोसळणं ठरलेलं असतं. पायरी 5. विधायक बना. विधायकतेच्या सिद्धांताचा अवलंब करा. प्रत्येक विचार वास्तवात येतोच. आपण सर्वजण ईश्वराचा अंश आहोत. ईश्वराचा स्वभाव सृजनशील आहे. जेव्हा आपण विधायक बनतो तेव्हा आपण आपल्या मूळ स्वभावाच्या अत्यंत जवळ जातो. म्हणूनच विधायक काम केल्यानंतर एक विशिष्ट प्रकारची आत्मसंतुष्टी आपल्याला येते. अन्यथा एक विचित्र रितेपणा जाणवत राहतो. संपूर्ण विकास साधायचा असेल तर आपल्याला विधायक बनायला हवं. यासाठी जीवनाला नियंत्रित करणाऱ्या विधायकतेच्या सिद्धांताचा अवलंब करायला हवा. जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक, जे आपल्या जीवनाचे मालक असतात आणि दुसरे ते ज्यांचा मालक त्यांचं जीवन असतं. काय फरक आहे या दोघांमध्ये? यश आणि अपयश आपल्या 4ही बाजूंना आहे. रोजचं वृत्तपत्र उघडलं, शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या गप्पा ऐकल्या, आजूबाजूला पाहिलं तर काय ऐकायला बघायला मिळतं? सभोवताली आपल्याला सर्व प्रकारचे लोक बघायला मिळतील. त्यांच्यामध्ये मात्र खूप फरक असतो. काही आनंदी आणि यशस्वी दिसतात तर दुसऱ्या प्रकारचे नाराज आणि अयशस्वी. काही विकसित तर काही अविकसित. विकसित लोकांकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की त्यांना कुठल्या तरी अलौकिक शक्तीचं वरदान लाभलेलं असावं. अविकसित लोकांकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की दिवसाचे 24 तास आणि प्रत्येक क्षण जणू त्यांच्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा आहे. तुम्ही कोणत्या गटात मोडता? अर्थात तिसराही गट आहे. या गटात लोक पूर्णपणे दुःखी तर नाहीत पण पूर्णपणे सुखीही नाहीत. जणू जास्त आजारी नाहीत पण कुठेतरी काहीतरी छोटं मोठं दुखत खुपत असतंच. कशामुळे असा फरक असावा? हा फरक आहे विधायकतेच्या सिद्धांतामुळे. आजपर्यंत या सिद्धांताच्या सुप्त शक्तीकडे आपण दुर्लक्ष केलं, पण असं दुर्लक्ष करणं आपल्याला परवडणारं नाही. विधायकतेच्या सिद्धांताच्या संबंधित या गोष्टी आपल्याला माहीत असायला हव्यात. हा सिद्धांत मानवी समाजाच्या उत्पत्तीच्या आधीपासून अस्तित्वात आहे. तेव्हापासून तो अविश्रांतपणे त्याचं काम करत आला आहे. काम करताना हा सिद्धांत कधीही दिशा बदलत नाही. हा सिद्धांत सातत्यानं काही ना काही निर्माण करत आला आहेच, मग ते माणसाला कळो अथवा न कळो. हा सिद्धांत समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. आपल्याला त्या सिद्धांताला समजून घ्यायला हवं. आपल्या जीवनात काम करण्यासाठी त्याला दिशा द्यायला हवी. हा सिद्धांत कशा प्रकारे काम करतो आणि आपल्या जीवनात त्याचा उपयोग कशा पद्धतीने करता येऊ शकतो हे नीट समजावून घ्यायला हवं. ज्याप्रमाणे कार चालवायला शिकताना सगळं तंत्र नीट समजावून घ्यावं लागतं तसंच आहे हे. लक्षात ठेवा, जोपर्यंत एखादा सिद्धांत आपण समजावून घेत नाही तोपर्यंत तो आपला मालक असतो. हा सिद्धांत एकदा तुम्हाला समजला की तो तुमचा सेवक बनतो आणि तुम्ही त्याचे मालक बनता. या सिद्धांतामध्ये कुठलीही लपवाछपवी नाही की कुठली लबाडी नाही. हा एक साधा, अत्यंत सरळ आणि कधीही न बदलणारा सिद्धांत आहे. तो समजावून घेण्यासाठी मात्र आपल्याला 3 पावले उचलावे लागते. पहिलं पाऊल, सिद्धांत समजावून घेणे. प्रत्येक विचार वास्तवात येतोच. या सिद्धांतानुसार प्रत्येक विचार वास्तवात येतो. जेव्हा आपण ईश्वरीय विचारांची महाप्रचंड शक्ती आपल्या मनामधून प्रवाहित होऊ देतो तेव्हा हा सिद्धांत आपल्यासाठी काम करायला सुरुवात करतो. ईश्वराने जे म्हणून आपल्यासाठी बनवलं आहे ते सर्व आपल्या जीवनात यायला सुरुवात होते. उदाहरणार्थ स्वास्थ्य, आपल्या योग्य व्यवसाय, संपत्ती, प्रेम, मुलंबाळ इत्यादी. सगळ्या गोष्टी कशा पूर्णत्वाकडे जायला लागतात. या सिद्धांतामुळेच मनुष्य आनंदी अवस्थेला पोहोचतो आणि या अवस्थेत पोहोचल्यानंतर तो दुसऱ्यांच्या हिताचाच विचार करू लागतो. जो मनुष्य आनंदित आहे तोच दुसऱ्याचं भलं करू शकतो. माणसाचं सुद्धा अवजबच आहे. त्यांचा त्रास दूर होईल असा एक सिद्धांत आहे, यावर काही लोक विश्वास ठेवतील, पण मनातल्या मनात असाही विचार करतील की हे सगळं होणं एवढं सोपं आहे, थोडंच आहे. अशा शंका जर तुमच्या मनात उसळी मारू लागल्या तर थोडा वेळ थांबा. या पहिल्या पावलावरच आणखीही काम करण्याची गरज आहे हे लक्षात घ्या. तुम्ही जे करता त्यालाच फक्त महत्त्व आहे, तुम्हाला जे वाटतं त्याला नव्हे. या सिद्धांताची सगळ्यात मोठी शक्ती ही आहे
की तुम्ही विश्वास ठेवा अथवा ठेवू नका, हा सिद्धांत काम करतो म्हणजे करतोच. हा सिद्धांत काम करण्याकरिता तुमच्या विश्वासासाठी अडून बसत नाही. हा सिद्धांत स्वतःमध्येच संपूर्ण आहे. तुमचा विश्वास, तुमची श्रद्धा सिद्धांतासाठी नको आहे, तर तुमच्या स्वतःसाठी हवी आहे. म्हणजेच तुम्ही या सिद्धांताचा उपयोग सुरू करू शकाल. खालील प्रार्थना तुम्हाला या कामी मोलाची मदत करेल. ही प्रार्थना शक्य तेवढ्या वेळा संधी मिळेल तेव्हा म्हणा. माझा विश्वास असो वा नसो, विधायकतेचा सिद्धांत माझ्यासाठी काम करत आहे, अगदी तसंच जसं तो इतरांसाठीही काम करतो. याला थोडं वेगळ्या पद्धतीनेही समजून घेऊया. मनुष्याचं मन म्हणजे जणू एक नदी आहे. मनुष्य या नदीत मध्यभागी राहतो. त्याच्या चोहोबाजूंनी ही नदी वाहत आहे. त्याचे विचार सातत्याने या नदीत पडत असतात. हेच विचार नदीत पडल्यानंतर वास्तवात येतात. कारण या नदीचं कामच आहे आपल्या विचारांना मूर्त रूप देऊन वास्तवात आणणं. ज्याचा आपण विचार करता त्याचं पालनपोषण ही नदी करते. या नदीची ताकद अतिप्रचंड आहे. तिच्या शक्तीला सीमाच नाहीत. ही नदी म्हणजे जणू आपल्यातील ईश्वरी अंशाची कार्य करण्याची पद्धतच होय. या सिद्धांताबद्दल वैज्ञानिक काय म्हणतात? वैज्ञानिकांच्या मतानुसार भविष्यकाळातील बहुतांशी संशोधने या सिद्धांताला समजण्यासाठीच केली जातील. डॉक्टरांच्या मतानुसार या सिद्धांताविषयी असणाऱ्या अज्ञानामुळेच बहुतांशी आजार होतात. एवढेच काय, पण भविष्यकाळात या सिद्धांताच्या आधारे आपण औषधांची कमतरता देखील भरून काढू शकू. ईश्वरानं आपली निर्मिती केली आहे. ईश्वराची निर्मिती कधी अपूर्ण नसते, ती पूर्णच असते. परंतु चुकीच्या विचारांनी आपण आपल्या मनात अनेक भ्रम निर्माण केले आहेत. जसे की मी गरीब आहे, मी आजारी आहे इत्यादी. तुम्ही जसा विश्वास ठेवाल तसेच बनाल. दुसरं पाऊल, विधायक म्हणजेच ईश्वरीय विचारांचं चिंतन. जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा रचनात्मक विचारांचं चिंतन करायला सुरुवात करा. सुरुवात या विचारानं करावी की जेव्हा मनुष्य ईश्वराच्या आज्ञेचं पालन करतो तेव्हा ईश्वरही मनुष्याच्या इच्छेचा आदर करतो. मनुष्याला शक्तीसाठी परमेश्वराची गरज आहे, तर परमेश्वराला त्याच्या गुणांच्या अभिव्यक्तीसाठी मनुष्याची गरज आहे. जेव्हा प्रकृती बरी नसेल तेव्हा विचार करायला सुरुवात करा की माझे विचार ईश्वराच्या विचारांपासून वेगळे झाल्यामुळे प्रकृती बिघडली आहे, अन्यथा मी तर संपूर्ण स्वस्थ होतो. आता मी ईश्वरीय विचारांना माझ्या शरीरातून आणि मनातून प्रवाहित होऊ देत आहे. तिसरं पाऊल, सकारात्मक विचारांचं समर्पण. दुसऱ्या पावलावर आपण जे विचार केले ते सगळे आपल्याला आता विधायकतेच्या सिद्धांताच्या हवाली करायचे आहेत. विधायकतेचा सिद्धांत त्या विचारांना पूर्ण करेल. या तिसऱ्या पावलावर हे आनंदाने भरलेले विचार सिद्धांताच्या हवाली करताना खालील सत्य लक्षात ठेवायचे आहे. ईश्वर आपल्याला माध्यम बनवून विचार करत असतो, म्हणूनच हा सिद्धांत नियमानुसार फळ देणार आहेच. वरील सत्य आठवून त्याचं चिंतन करून आपल्या रोजच्या कामाला लागा आणि बाकीच्या सर्व गोष्टी सिद्धांतावर सोडून द्या. त्या सिद्धांताला अडथळ्याविरहित काम करू द्या. मनात शंका येऊ लागताच खालील ओळी स्वतःशीच म्हणा, ही गोष्ट आता ईश्वराच्या हवाली असल्यामुळे मी खूप आनंदी आहे. मला चिंता नाही, कारण या गोष्टीची देखभाल प्रत्यक्ष ईश्वर करत आहे. समस्येचं निराकरण करण्याची अंतिम घोषणा खालील प्रकारे तुम्हाला करता येईल. अंतिम घोषणा, मी आपल्या विचारांना संपूर्ण विश्वामध्ये, ब्रह्मांडामध्ये प्रसारित करत आहे. या ब्रह्मांडामध्ये या रिकाम्या जागी तुमची समस्या लिहा आणि या नावाची कुठलीही गोष्ट अस्तित्वात नाही, या समस्येशी माझं काहीही घेणं देणं नाही, या विश्वाचं नियंत्रण करणाऱ्या त्या अंतिम शक्तीचा मी स्वीकार करतो. ही शक्तीच प्रत्येक क्षणाला मला मार्गदर्शन करत आहे. मी स्वतःला पूर्णपणे तिच्या हवाली करत आहे. वरील 3 पावलांच्या मार्गानं लाखो वेळेस लाखो लोकांना यशस्वी केलं आहे. जर तुम्हालाही तुमच्या जीवनात अपयशाच्या जागी यश, अशांतीच्या जागेवर शांती, रोगराईच्या जागेवर स्वास्थ्य आणायचं असेल तर या 3 पावलांच्या मार्गांचा अवलंब करा. हे 3 पावलंच लक्ष्य त्रिकोण पूर्ण करतील.